किमती किती आहे तुमच्या म्हशीच्या मग? आता किमती सध्या 2 लाख 2.5 लाख किंमत आहे एका म्हशीची. एका म्हशीची हो. एवढी आहे का? कशी काय हो. एवढी जास्त आहे? मी काही गाडी मागं पळणे, गोंगड्याला मारणे. पंढरपुरी म्हैस ज्यावेळेस आपण खरेदी करतो किंवा कोणाला करायची असेल तर तुम्ही काय बघता त्यावेळेस? म्हशीची पूर्ण मान बारीक पाहिजे जरा. म्हशीचा चौक चांगला लागतो, 40 सरात अंतर लागतं. आणि म्हैस दिसाय देखणे किंवा खाली ठेक्याला व्यवस्थित असली की म्हशीला दर लागतो. म्हैस कुठल्या हाल्याची पैदास आहे, जात कुठली, म्हणजे तिची खानदान बघतात मेन, म्हणजे कुठली नसल आहे हिची प्युअर, त्याला म्हैस खरेदी करतात. ती म्हैस फेल जात नाही, दूध व्यवस्थित देते, सगळं व्यवस्थित होतं. आता पंढरपुरी म्हैस आणि गवळारू म्हैस यामध्ये काय बदल असतो का? एकच दोन्ही पण. दोन्ही पण एकच. म्हणजे फक्त पंढरपुरी म्हशीला गवळारू हे दुसरं नाव आहे. दुसरं नाव आहे आपलं, टोपण नाव म्हणायचं. बरं. तुम्ही शेतकऱ्यांना जर कोणाला म्हैस पालन करायचं असेल तर त्याच्याविषयी काय सल्ला द्याल मग? काय बारक्या रेड्या आणून जरी सांभाळल्या त्यांनी तरी ते 2 वर्षात 2.5 वर्षात म्हैस तयार होती. मी स्वतः तयार केल्यात घरच्या 2-3 रेड्या. 2.5 वर्षात म्हैस तयार होती, सांभाळली चांगली, दूध पीत पाजलं त्याला.